अगो बाई शीतल आलीस रे? आजा ए आजा, अरे शीतल आली. पोरी अगं आजाला वान दे की. लेटर कोण दिलं? हरमीच. शितले जिजे मला पोस्टिंगचं लेटर आलंय आणि काश्मीरच्या ऐवजी आसामला पोस्टिंग केलंय. पुढच्या 10 दिवसावर रिपोर्टिंग करायला सांगितले मला. अगं बाई काय सांगतोस? वय शितले जिजे मला मला तर काही कळण्यात आले बघ. अगं आयुष्यभर ह्या पत्राची वाट बघत होतो. आता तर काय खरंच वाटत मला. थांब आता तोंड गोड करूया. मी साखर घेऊन येते. लई बरं झालं बाई. मिसेस फौजी रडाल काय झालं? काय नाही, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. शितले वान म्हणून लेटर मिळणं त्याच्यापेक्षा अजून काय भाग्याची गोष्ट असू शकते का? असं डोळ्यातनं पाणी नाही काढायचं आता. मिसेस फौजी आहेस तू. मिसेस फौजी काय कुठलं पुण्य पाठीशी आहे म्हणून एका फौजीची बायको झाली कुणास ठाऊक. 7 जन्म नाही 700 जन्म बी मला तुमचीच बायको व्हायचं भाग्य मिळू दे. तुमची साथ माझ्या बरोबर अशीच असू दे. जिजे मला पोस्टिंगचं लेटर आलंय. काश्मीरच्या ऐवजी आसामला पोस्टिंग केलंय. पुढच्या 10 दिवसावर रिपोर्टिंग करायला सांगितले मला. शितले काय झालं? शितले काय झालं? मी आल्यापासून बघतोय काहीतरी झालंय तुला. नाही काय नाही. काय? ते मला लेटर आलं. मी आता बॉर्डरवर जाणार म्हणून जीव खालवर होतोय का तुझा? फौजी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काय? पण मग अशी डोळ्यातनं पाणी कसं आलं तेच कळलं नाही. तुमचं लेटर आलं ना तेव्हा मला बी लई आनंद झाला होता. असं वाटलं होतं हसत हसत येऊन तुमच्या हातात ते लेटर द्यावं. पण ऐन टायमाला डोळ्यातनं पाण्याच्या धारा कशा लागल्या कुणास ठाऊक. आपलं लग्न फौजी संग झालंय. आपला संसार 4 चौघांसारखा नाही होणार हे माहित होतं मला.
पण आता येळ आली तर मला लय सैरबैर झाल्यागत झालंय. शीतल, भाऊजी थांबा. बोलू द्या मला. भाऊजी, तुमची बायको होणं ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे ना, तेवढीच कठीण गोष्ट बी आहे हे मला कळलंय. नुसतं बोला तर मस्त काय काय येते, पण आता येळ आलीये तर जे काय बोलले ते निभावून दाखव ना, हेच खरं जिकिरीचं काम. फौजी, तुम्ही जा तिकडे बिनघोर. मी हाय खमकी इथलं सगळं सांभाळायला. फक्त ना तिथं गेल्यावर रोज फोन करत जा. आणि रोज नाही तर जवळ जमल तेव्हा तरी करा. आणि अगदीच जमलं नाही तर पत्र तरी लिहा. तुम्ही कसं हाय काय हाय ते कळवा. शितले, काय बोलू काय कळना बघ. मला बी वाटलं होतं लेटर आलं की मला कशाशी शुद्ध राहणार नाही. कधी एकदा बॉर्डरवर जातोय आणि पोस्टिंग घेतोय असं होऊन जाईल. पण आता कळतंय इथनं पाय निघताना लय जड जाणार आहे बशीतले. जीव गुतलाय का इथं. शितले, येईन बिन माझ्याकडे फक्त 10 दिवस राहिले आणि ते 10च्या 10 दिवस मला तुझ्यासोबत राहायचंय. मला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे तुला बस. आणि तू बी उगजले कामात गुरफडत बसू नको. माझ्या बरोबर राहा. आपण बोलू. आणि बोलायला काय नसलं ना तरी आपण एकमेकांच्या बाजूला बसू. नुसतं बसून राहू एकमेकांच्या बाजूला. असं केलं ना तर घरातली आपली लेफ्ट राईट परडच घेताल का नाही बघा. चालेल की मला. तिथं बी आपण दोघच असणार आहे. आता मी जाईपर्यंत फक्त फौजी आणि मिसेस फौजी, बाकी कोण नाही पाहिजे. येस फौजी. फौजी, तिथं गेलो तुम्ही एकटच राहणार होय? एकटा कसं? माशुक असणार की माझी माझ्या बरोबर. आणि काय? आणि ही माशुक तिथले 10 दिवस. तुला माहिती शितले, मला जी सांगायची पहिली माणसं आहेत ना एकतर चालत नाहीतर बैलगाडीनं लांबचा प्रवास करायची. तेव्हा त्यांना घरातनं खायला बांधून द्यायची. त्याला शिदोरी म्हणायची. आता तुझ्या संग योग आलेला वेळ म्हणजे माझी शिदोरी आहे शितले, जी मला आर्मीच्या प्रवासात उपयोगी पडणार आहे. आणि ही आठवणींची शिदोरी असणार मला काय नको बघ.
तिथले शितले. जरा झोपू द्या की. अरे हो मिसेस फौजी, उठा, किती वाजलेत बघा. हाय जरा ये. 4:45 झालेत. काय 5:15 वाजले? आता गेली का झोप? शितले, तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. आता काय आणलंय ते बी एवढ्या पहाटे? अयो हे काय आता? चा मिसेस फौजी तुमच्यासाठी. घे. मी पहिल्यांदा केलं. कसं झालंय? एकदम तुमच्यासारखा. म्हणजे एकदम कडक आणि लईच भारी. खरं का उगाच म्हणतीस? आता जरा जास्तच गोड झालाय ना. बरं ऐक, आज संध्याकाळी आपण दोघं पण बाहेर जायचं. 5 वाजता आवरून ठेव. कुठे जायचंय? जायचंय कुठेतरी. चल, मी रनिंगला जातो. आवर. अहो ऐका की. थँक्यू. कशाला केला चहा? मुलखाचा पसारा करून ठेवलाय सगळा. त्यापेक्षा केला नसताना तरी चालला असता. ते कधी आवरत बसायचं? काय झालं? काय नाही. कुठं काय? तुम्हाला काय पाहिजे होतं का? अहो अहो काय करताय? अहो पाण्याची बॉटल राहिली होती. काल काय देखणी दिसत होती ना शितली? वय पण तिकडं तिची कुणी दृष्ट काढली असल नसल काय माहित. बघता बघता संसाराला लागले पण पोर. वय अजून संसार पण सुरू झाला नाही तर अजिंक्य बॉर्डरवर जाणार. आधी कुठं तर काश्मीरला जाणार होते वाटतं, पण आता आसामकडे जाणार आहेत. कुठं आलो वय आसाम? अगं ते पश्चिम बंगालकडं. तिकडे बी असतात वय आर्मीवालं? तिकडं नाही वय भारताची बॉर्डर. पण तिकडे कशाला पाहिजे आर्मी? तिकडे काय पाकिस्तान हाय तवा? अगं पण चीन हाय, बांगलादेश हाय. बया अक्का, तुम्हाला सगळंच माहिती आहे की? जावई आर्मीवाला मिळाला म्हणून सगळीच माहिती काढायला लागला का काय? अगं आपल्याला बॉर्डर म्हणलं की नुसतं वाळवंट आणि बर्फ वाटतोय, पण तिकडं पण हाय की बॉर्डर. त्या आसामला लई पाऊस पडतोय म्हणतात. पाक बारमाही पाऊस असतोय म्हणून. काय सांगताय? होय तर. पण आपल्याकडे कुठं असतो एवढा पाऊस? असल्या पावसाच्या झडीत सीमेवर उभा राहणार होय फौजी? मला तर शीतलची लई काळजी वाटते बघ. अजिंक्य बॉर्डरवर गेल्यावर पुष्पाला चांगलंच खावल की. काय नाही, आपली पोर तशी गुणाची आहे. त्यानं तक्रारीला जागाच देणार नाही. अक्का अगं सुमन काय झालं? काय बस गं? इथं ये. बस. काय झालं? अक्का यासनी काय झालंय मला काही कळणार झालंय आणि काही विचारलं तर सांगत बी नाही. म्हणजे
हो 2 दिवस झालं बघते. नीट खायना पिणं झालं. रात्री डोळ्याला डोळा नाही. नुसतं आपलं या कुशीवर त्या कुशीवर असंच चाललंय त्यांचं. अगं पण झालं तर काय? अहो तीच तर सांगणं झालं. काय नाही बघतो माझं मी असंच म्हणतात. मग त्यासनी कोणाचा तर फोन आला होता. आवाज येऊ नये म्हणून हळूहळू बोलत होत. त्यासनी काहीतरी म्हणत होत. काय नाही काळजी करू नका आणि काय येळ जरा पुढे ढकलल्या पण अडचण समजून घ्या. मी तुम्हाला शब्द दिलाय तो शब्द मोडणार नाही मी. आणि काय कळ काढा जरा. आणि त्यासनी हे बी सांगत होत आमच्या घरात पुतणीचं लग्न होतं म्हणून त्यामुळे जरा वेळ झालाय. आणि त्यासनी म्हणत होत नाही नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ह्या यायला पक्क करतो मी. असं काहीतरी फोनवर चाललं होतं त्यांचं. फोन ठेवला आणि तसंच फिरमटल्या का रानात निघून गेले. मला तर काही कळणच झालंय. सुमन अशी रडत बसू नकस. जितू भाऊजींना म्हणावं एकदाच काय ते स्पष्ट बोलून टाका. अहो तेच तर सांगणार ना. मी काय म्हणते आपण नानाला सांगूयात का बोलायला? नाही नाही नको. मी एकदा त्यांच्याशी बोलून घेते. हा बर तू चल आधी तोंड धु मी चहा टाकते. जा. आज्जा 70ला कधी जाणार आहेस तू? म्हणजे मी बी येतो ना. माझं पण एक लय महत्वाचं काम आहे. हे दर रानात जायचं आपलं चल. ने आम्हाला राहणारच ने झोप आम्हाला. हा हॅलो 5 काय? 5 वाजता आवरून तयार राहा. हा अरे मी काय एकटा खोऱ्या संग बडबड करतोय वय. चल डोकं खाऊ नको चल. आज्जा येतो की लक्का. चल बघूया. मी रानातली सगळी काम करतो. हा म्हणेच हा जायचं आधी काम पूर्ण करायचे आणि मग जायचं. अरे करतो की सगळी आणि फास्ट मध्ये बघ आता. ए रावले काय टमाटा खात बसलाय. तार निसटली लावता तिकडची. जायचं. हॅलो. हॅलो कामात आहे का तुम्ही? हा हा रानात आहे मी. लक्षात आहे ना? काय? 5 हा संध्याकाळी होय. हाय हाय. आणि तू काय कामाचं काढू नको आता. तू लक्षात ठेव. हा ठेवू का? होय होय